विनेश ठाकूर आणि इथे आपल्याला पाहायला मिळेल ऋषिकेश ठाकूर आबा हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रीत मात्रे. दोन षटकाची मॅच सेमीफायनलची दुसरी मॅच आपण पाहतात कारण रुबी 11 संघाने मेगा फायनलचा प्रवास गाठला. चला मात्र मॅचला सुरुवात करूया. गेम ऑन आणि पहिल्या षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल सुंदर फिरवला. पहिलाच बॉल डॉट येतोय. विजय मोकल जॉईंट होतील आमच्यापर्यंत. पहिला चेंडू डॉट तर दुसरा चेंडू म्हात्रे याचा पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. आणि आता मात्र विनेश याच्या बॅटमधून निघाला हा खलखल षटकार. तीन चेंडू मध्ये 10 धावा सॉरी 8 धावा अर्पण केल्यात प्रीत म्हात्रे आणि चांगली फलंदाजी करतोय तो विनेश ठाकूर. पुन्हा एकदा प्रीत आणि विनेश सामना रंगतोय. दोन षटकांचा सामना. सुरेख गोलंदाजी मात्र प्रवीण कडू याची सुरेख क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही. सलामीची जोडी विनेश ठाकूर आणि ऋषिकेश ठाकूर. साईल इंटरप्रेस संघाची सलामीची जोडी. तर पहिल्या षटक घेऊन आलाय नील 11 संघाकडून प्रीत म्हात्रे. पुढचा चेंडू विनेशसाठी. विनेश खेळण्यासाठी सज्ज. आता मात्र बघूया झेल आहे की नाही. निहार ठाकूर यांनी झेलचा प्रयत्न केला नाही मात्र सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल मात्र 2 धावा रोखू शकत नाही. 2 धाव्याने साईल इंटरप्रेस संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 12. शेवटचा चेंडू म्हणजे 5 चेंडूमध्ये 12 धावा उभ्या केल्यात विनेश ठाकूर यांनी. पहिल्या षटकातली शेवटचा चेंडू असेल. 12 चेंडूंचा सामना तर 5 चेंडूमध्ये शेवटचा चेंडू असेल. फुलटॉस मध्ये चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि एक धाव पूर्ण. दुसरी धावेला मात्र बघूया आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्या जाते ती 14. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 14 बिनबाद 14. तर दुसरं षटक घेऊन येतो जिग्नेश मोकल. नील 11 संघाचा जिग्नेश मोकल. प्रीत यांनी पहिलं षटक टाकलं. त्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा बहाल केल्यात. तर चांगली सुरुवात म्हणता येईल साईल इंटरप्राइजेस संघाची. आता मात्र संघनायक सलामीला ऋषिकेश ठाकूर. तर विनेश ठाकूर वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय तो. विनेश ठाकूर 7 चेंडूमध्ये 14 अशा धावा आपल्या संघासाठी जमवल्यात. तर मात्र स्ट्राईक आलेला नवीन आता फलंदाज सलामीवीर संघनायक ऋषिकेश ठाकूर. जिग्नेश मोकल गोलंदाजी ऋषिकेश ठाकूरसाठी. पहिला चेंडू व्यवस्थित पट्ट्यामध्ये येत नाही. उगतोय निर्धाव असा चेंडू. सुरेख चेंडू म्हणता येईल जिग्नेश मोकल याचा. अजूनही 5 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू जिग्नेश मोकल आणि आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल.
सुरेख फेकी म्हणता येईल, मात्र 2 धावा काही रोखू शकल्या नाही. कव्हरला कोणी नव्हता, त्याचा मोबदला मात्र साहिल संघाला, साहिल इंटरप्राइज संघासाठी होतोय. अशा वेळी 2 धावसंख्या पोहोचतोय ती 16च्या घरात. अजूनही 4 चेंडू शिल्लक. जिग्नेश मोकाल दुसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. तर आता मात्र सुरेख चेंडू टोलावून काढलाय पॉइंटच्या दिशेने. तर 2 धावा मिळतात साहिल इंटरप्राइज संघाला. दुहेरी धावेने संघामध्ये रनमध्ये भर पडतोय आणि धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 18. 3 चेंडूचा सामना शिल्लक. सुरेख चेंडू, निर्धाव पद्धतीने चेंडू काही व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, उगतोय चुकतोय तो. ऋषिकेश ठाकूर 4 चेंडूमध्ये 4 धावा अर्पण केल्यात. जिग्नेश मोकाल सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. शेवटचे 2 चेंडू पुन्हा एकदा आबा खेळण्यासाठी सज्ज. आता मात्र ऑफस्टमच्या खूपच बाहेर येईल. अवांतर धावसंख्येत वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत 1 ने वाढवते. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 19. बिनबाद 19. अजूनही 2 चेंडू शिल्लक जिग्नेश मोकाल याचा. आता मात्र बघूया स्वतः जिग्नेश मोकाल झेल पकडतोय की नाही, आणि झेल पकडला. स्वतः झेल पकडतोय आणि मात्र ऋषिकेश याची फलंदाजी संपुष्टात येते. पहिला गडी बाद होतोय 19 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक. तर नवीन फलंदाज येतो तो धीरज मोकल. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती बिनबाद 14. तर दुसरा षटक चालू आहे जिग्नेश मोकल याचा. शेवटचा चेंडू असेल 19 धावसंख्येवर. 1 गडी बाद करणे यशस्वी ठरतोय. आता मात्र चौकार, खणखणीत चौकार धीरजाच्या बॅटमधून, खणखणीत चौकार. धावसंख्या पोहोचते 23च्या घरात. 24 धावसंख्येचं आव्हान उभं केलंय. 12 चेंडू आणि 24 धावांचं आव्हान. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे साहिल इंटरप्राइज संघाने आणि त्वरित फलंदाजीसाठी सलामीची जोडी पाठवायची आहे नील 11 संघाची. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. साहिल इंटरप्राइज संघाने आपलं त्वरित क्षेत्ररक्षण साधवायचं आहे. स्पीडअप करायचं आहे त्वरित. नील 11 संघाने आपलं त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तसेच साहिल इंटरप्राइज संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तसेच नील 11 संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. सेमीफायनलचा सामना. तर रुबी 11 संघाने फायनल मध्ये प्रवेश केला आहे. तर बघूया या दोन्ही संघामध्ये कोणता संघ फायनल खेळण्यासाठी जाणार आहे. 12 चेंडू मध्ये 24 धावा जिंकण्यासाठी साहिल इंटरप्राइज संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नील 11 संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना चेतन ठाकूर आणि प्रीत म्हात्रे नावाची वादली फलंदाजी म्हणता येईल. कोण आवाज नाही. डीजे चालू केलाय, त्यांनी तो बंद करावा. गाडीमधला डीजे बंद करायचा आहे. सुरेंद्र ठाकूर आपल्या रिक्षामध्ये डीजे बंद करायचा आहे. सुरेंद्र ठाकूर साहिल इंटरप्राइज संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे आणि सामन्याला पंचांनी सुद्धा त्वरित सुरुवात करायची आहे. सलामीची फलंदाजी स्ट्राईकला येतो चेतन ठाकूर आणि नॉन स्ट्राईकला येतो प्रीत म्हात्रे. चेतन ठाकूर यांनी अगोदरच्या सामन्यामध्ये 46 धावांची
वादली केली होती तो चेतन ठाकूर मोठ 5 षटकारांशी आणि 2 चौकारांशी 46 धावा. तर सलामीचा गोलंदाज सर्वेश कडू. सर्वेश कडू सायल इंटरप्राइज संघाकडून प्रथम षटक घेऊन येतो तो सर्वेश कडू. तर इथे मात्र नील संघाकडून संघनायक स्वतः संघनायक चेतन ठाकूर. तडाखेबाज फलंदाज हार्ड हिटर म्हणता येईल चेतन ठाकूर. ऑफस्ट्रमच्या बाहेरील अवांतर धावने संघाचंच खातं उघडलं जात आहे. 1 धाव जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. सर्वेश कडू यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर प्रकाश कडू साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. पुढचा चेंडू सर्व्हिसचा चेतनसाठी. आपण आता मात्र बघूया खणखणीत चौकार. चेतन ठाकूर याच्या बॅटमधून गेला खणखणीत चौकार. चौकारने स्वतःचं खातं उघडलं. धावसंख्या फक्त बिनबाद 5. सुरेंद्र ठाकूर यांना विनंती आहे की त्यांनी आपला रिक्षामधील डीजे बंद करायचा आहे. नाहीतर रिक्षा रामबागच्या नावावर जप्त करण्यात येईल. सुरेंद्र ठाकूर यांना सीए ठाकूर यांची विनंती आहे की त्यांनी डीजे बंद करायचा आहे. पुढचा चेंडू सर्व्हिसचा चेतनसाठी. 24 धावांचं आव्हान 12 चेंडू मध्ये. तर पहिला चेंडू अवांतर, दुसऱ्या चेंडूवर चौकार, अशा 5 धावा सर्वेशाच्या गोलंदाजीवर आलेल्या आहेत. तर पुन्हा एकदा सज्ज चेतन ठाकूर. आता मात्र हा बघूया झेल होते की नाही आणि सुरेख झेल म्हणता येईल. गोट्याचा धीरज मोकल्याचा पहिला गडी बाद होतोय नीली 11 संघाचा. चेतन ठाकूर याची वादग्रस्त फलंदाजी मात्र संपुष्टात आलेली आहे. 7-6 या धावसंख्येवर गडी 5 या धावसंख्येवर बाद होतोय. पहिला गडी बाद होते 5 या धावसंख्येवर. नवीन येणारा फलंदाज जिग्नेश मोकल. बारा चेंडू मध्ये 24 धावा जमवायचे आहेत. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेले आहेत. दहा चेंडू मध्ये 19 धावा जमवायचे आहेत. 10 चेंडू आणि 19 धावा मॅचला त्वरित सुरुवात करायची आहे. दहा चेंडू आणि 19 धावा. सर्वेश पुन्हा एकदा सज्ज. मोठा गडी बाद करण्यात यशस्वी ठरला तो सर्वेश कडू. याला विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक लावल्यात प्रकाश कडू साहेब यांनी. पुढचा चेंडू आता मात्र जिग्नेशच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये उगतोय चुकतोय. निर्धाव पद्धतीने चेंडू. जिग्नेशच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये उगतोय चुकतोय. पुन्हा एकदा सर्वेश कडू गोलंदाजी करील जिग्नेशसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. निर्धाव पद्धतीचा चेंडू. सुरेख चेंडू म्हणता येईल. आता मात्र 2 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील धावसंख्या मात्र 5. पुढचा चेंडू सर्वेश कडू याचा. आता मात्र चांगला चेंडू खोल टप्प्यात टाकलेला हा चेंडू. एक धाव मात्र पूर्ण सुरेख क्षेत्ररक्षण गोट्या याच्याकडनं. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी म्हणता येईल सर्वेश कडू याची. 5 चेंडू मध्ये फक्त 6 धावा. जिंकण्यासाठी 7 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 18 धावा. प्रीत मात्रे याला आता मात्र
चमत्कार घडवायला लागेल. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. प्रीत नावाचा वादळ अजून मैदानामध्ये आहे. बघूया 3 फटक्यांचा खेळ शिल्लक आहे फक्त. आणि आता मात्र बघूया झेल होते की नाही आणि झेल बाद. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल सर्वेश कडू याची. 2 बाद 6 अशी धावसंख्या. सुरेख षटक फेकले सर्वेश कडू यांनी. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 18 धावांची आवश्यकता. शेवटच्या 6 चेंडूमध्ये जिंकणाऱ्या 18 धावांची आवश्यकता नील 11 संघाला. तर नवीन आलेला फलंदाज प्रवीण कडू आणि जिग्नेश मोकल. तर बॉलर विनेश ठाकूर. सायलेंट संघाकडून दुसरा षटक घेऊन येतो विनेश ठाकूर. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. जर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर 7 चेंडू मागे 18 धावा जमवायला लागतील जिग्नेश आणि प्रवीण कडू याला. विनेश पंचांच्या उजव्यातून गोलंदाजी करेल. फुलटॉप चेंडू पण चेंडू मात्र पंचा अपील फेटाळण्यात येते. 2 धावा पूर्ण. 5 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. विनेश ठाकूर सुरेख असं चेंडू फेकतोय. चेंडू काही व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. डायरेक्ट पॅडवर आदळला जातोय. जोरदार अपील मध्ये पंचाने ती अपील फेटाळून लावली. पुन्हा एकदा विनेश चेंडू टाकेल जिग्नेश मोकल यासाठी. आता सुरेख चेंडू निर्धाव पद्धतीने चेंडू. सुरेख गोलंदाजी सायलेंट रमेश संघाकडनं. 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मध्ये प्रत्येक चेंडू मागे चौकार ठोठावा लागेल. 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल विनेश ठाकूर याची. आता बघूया पुढचा चेंडू. फुलटॉस पर्यंत चेंडू जात आहे लेगच्या दिशेने. मात्र हा खणखणीत चौकार म्हणता येईल. अजूनही 3 चेंडू मध्ये 12 धावा जमवायच्या आहेत. म्हणजे 2 मोठ्या फटकांची गरज आहे. 3 चौकार नाही तर 2 षटकार. दोन बाद 12 अशी धावसंख्या. 2 बाद 12 सुरक्षा षटक टाकलं होतं सर्वेश कडू यांनी. 2 गडी बाद केले होते आणि 7 धावा दिल्या होत्या. आता मात्र दुसरा षटक घेऊन येतो विनेश. याच्यात 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. तर बघूया जिग्नेश मोकल आपल्या संघासाठी काय करतो तो. आणि आता मात्र जोरदार अपील आणि हा बाद. तिसरा गडी बाद होतोय 12 धावसंख्येवर. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. दोन चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. नवीन आलेला फलंदाज निहार ठाकूर. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. तर बघूया निहार ठाकूर. सुरेख चेंडू. आता मात्र सामना एकतर्फी झुकलेला आहे सायलेंट रमेश संघाकडं. 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. आता प्रवीण कडू पहिला चेंडू फेस करेल. मला वाटतं हा याच्या बॅट मधून निघालेला खणखण षटकार असेल मला वाटतंय असा. प्रवीण कडू बघूया. हुकतोय चुकतो निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल विनेशाची. आणि फायनल मध्ये जातोय तो. नाणी पकडण्यासाठी यायचं आहे. चला पण मॅडम मॅच नंतर देणार प्रणय. प्रथम टॉस करू आणि मॅचला सुरुवात करूया. पण रुपये 11 संघ कर्णधार उपस्थित झालाय. चला पण